नमस्कार. आज आपण मस्त अशी थिक चवीला एकदम चविष्ट लागणारी तांदळाची खीर करणार आहोत. गुळापासून गूळ टाकल्याने दूध फाटणार नाही ह्याची काळजी कशी घ्यायची ती पण आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी एक छोटी अर्धी वाटी म्हणजे एक छोटी फुल भरलेली वाटी मी तांदूळ घेतले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. 1 ते 2 वेळेस चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं कोणत्या पण ब्रँडचे तांदूळ वापरू शकता. इंद्रायणी, बासमती, कोलम, सोनम कोणते पण तांदूळ असतील ते वापरू शकता. आता हे तांदूळ 20 ते 30 मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. जास्तीत जास्त 20 मिनिटं ठेवले तरी चालतील. 20 मिनिटांनी बघू शकता मस्त तांदूळ फुलले. आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून मस्त असे बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहेत. खूप असे बारीक पण नाही वाटायचे, थोडे मोठाले ठेवायचे. ते या साईडला मी अर्धा लिटर दूध उकळत ठेवलं होतं. आता ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे, काजू, बदाम आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कुटलेले तांदूळ. जे आपण तांदूळ वाटून घेतले ते टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे तांदूळ खाली लागू नाहीत म्हणून. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केलं की ह्याला 2 ते 3 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. कमी गॅसवरची शिजायला ठेवायचं, म्हणजे तांदूळ जे आहे तो व्यवस्थित शिजले जाईल आणि आपली खीर जी आहे मस्त घट होईल. तर आपली खीर इकडे शिजते तोपर्यंत आपण गुळाची प्रोसेस करूया. तर त्याच वाटीने मी 1 ते 1.5 वाटी गूळ घेत आहे आणि त्या गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गुळवणी तयार करायचं आहे. जर आपण असाच गूळ बारीक कट करून खीरमध्ये टाकला ते वितळायला खूप वेळ पण लागतो आणि नंतर मग तो दूध फाटतं. दूध फाटल्याच्या नंतर खीर काही चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे आपण खीर करतच नाही. कोणता पण पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर अशा प्रकारचं गूळ वितळून घ्यायचा आणि मग नंतरच बाकीची प्रोसेस करायची. तर आता गूळ मस्त वितळून घेतला आहे. आता ह्याला मस्त थंड होऊन देऊया. तर गॅस करूया बंद. तर आता हे बघू शकता आपली खीर पण मस्त अशी घट्ट झाली आहे. हे पाहू शकता किती मस्त घट झाली. आणि ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकू आणि ह्याला मस्त असं मिक्स करून घेऊया. आणि मस्त ह्याच्यातले जे पण तांदूळ जे आहेत बारीक बारीक ते पण शिजले गेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला मस्त असं मिक्स करून घेऊ. बघू शकता गॅस बंद केला. आता आपण जे गुळवणी तयार केलं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. असं मस्त मिक्स करूया आणि ह्याला आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅस वगैरे चालू अजिबात ठेवायचं नाही. ह्याला एक पण उकळी काढून घ्यायची नाही आहे. दूध थोडं हलकं गरम असलं म्हणजे आपली खीर हलकी गरम असली तरी पण चालेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपली खीर रेडी झाली. तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपली खीर झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.